त्याच्या नादालाच लागायला नको होतं. केवढा पटली ना तुला हां? आणि जर नसती पटली माझ्या जर असं म्हणलं असतं तर मी आब्याच्या नादालाच नको लागायला पाहिजे होतं, कसं वाटलं असतं हां? बोल की. राब्या, जे मदत करतं तेवढंच नाही, जे चुकतं ना ते बी आपलंच माणूस असतं. आणि एवढं भोळं बनू नका तुम्ही बी. खत पाणी घातल्याशिवाय तो मध्ये हिंमत करणार नाही. हां, मी सांगतो की तुम्हाला. हुक हुक तुझ्याकडेच बघते, हुक तुझ्याकडे बघून हसते, तुझ्याकडेच बघून हसते. हुक चुप. असंच गेलं असणार तुम्ही बी, त्याशिवाय मध्ये नाही हिंमत करणार. अरे फक्त तुझ्याकडेच बघतीय. या एका वाक्यामुळे कित्येक जणांच्या आयुष्याची राख झाली, माकडा राख. मग दादा ते आपल्याकडे बघतात, आपल्याबरोबर बोलतात, तेव्हा तेव्हा त्यांच्या मनात काहीच नसतं का? असं कसं? तुम्हाला काय वाटतं फक्त काय पोरासनीच आकर्षण होतोय? अरे या वयात पोरींच्यात बी लय बदल होत असतात, पण त्या काय तुमच्यासारखं गावबोंब मारत नाहीत. त्या मनातल्या मनात ठेवतात, मनातल्या मनात त्याचा आनंद घेतात. आलं का लक्षात? आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, एखादी गोष्ट याच्या आधी मिळवायला गेलं ना की त्याचा त्रास हा असतोच. आता बघ, आपल्या घराच्या मागं फणसाचं झाड आहे बरोबर, त्याला फणस दिसला की लगेच कापून खातो का तू? नाही ना, त्याला झाडावर तू नीट पिकू देतो. तो पिकला की पुन्हा घरात पुन्हा पिकत ठेवतो. तो चांगला पिकला की मग त्याला कापून खातोस बरोबर. अरे तसंच भावनांचं बी आहे. भावना जेवढ्या हळूवार पिकत जातात ना तेवढंच नातं बी गोड होतं बघ.